धाराशिव जिल्ह्यातील कृषी साहित्य घोटाळा प्रकरणी राज्य सरकारनं मोठी कारवाई केलेली आहे। कोट्यवधी रुपयांच्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी 15 कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले। चौकशीमध्ये भूमिहीन, मयत, दुबार आणि बिगर सभासद शेतकऱ्यांच्या नावावर कृषी साहित्याचं वाटप झाल्याचं समोर आलं। या प्रकरणामध्ये तब्बल 21 कोटी 32 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। निलंबित करण्यात आलेले आहेत। परंतु माझं म्हणणं एवढंच आहे की ह्यांना मुख्य सूत्रधार शोधले पाहिजेत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे। जी पैसे यांच्याकडे वसूलपात्र रक्कम आहे ही पैसे वसूल केले पाहिजेत। या बोगस निविष्ठाने शेतकऱ्यांच्या माती मारल्या जातात, वेळेवर पुरवठा केला जात नाही। या बाबतीत शासनानं डीबीटी धोरण आणावं हीच माझी शासनाकडे मागणी आहे। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।